धनगर समाजाचे वसमतला एक दिवसीय धरणे आंदोलन. एसटी आरक्षणामधून धनगर समाजाची तात्काळ अंमलबजावणी करावी. मल्हार योद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी. शासनाने धनगर समाजाची एसटीमधून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच जालना येथे सुरू असलेल्या मल्हार योद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी. या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 26 रोजी वसमत येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदार शारदा दळवी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागील 70 वर्षांपासून धनगर समाजाची त्यांच्या एसटीमधील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी शासनाने करावी अशी मागणी आहे. तसेच सत्तेत येण्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये निकाली काढू असे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता आल्यानंतर आजपर्यंत अनेक कॅबिनेट बैठका झाल्या, परंतु अद्यापही आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी धनगर समाज बांधवांकडून शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मल्हार योद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे यांनी जालना येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे, परंतु शासनाने त्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतली नाही. येत्या 2 दिवसात धनगर जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करावी. तसेच मल्हार योद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडावे, अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल. तसेच दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदार सरकारची राहील असे तहसीलदार शारदा दळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बालासाहेब बाराहाते, गोरखनाथ गलांडे, किशन डुकरे, प्रभाकर बारसे, बालाजी होडकर, गणपतराव बागडे, मुंजाजी बंडे यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.